डहाणू तालुक्यातील मोडगाव येथील आवरपाडा परिसरात रस्त्याच्या प्रश्नावरून वाद निर्माण झाला असून या प्रकरणात हाडळ कुटुंबियांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे। रस्ता बांधकामासाठी जमिनीचा वापर करण्यात आल्याबाबत हाडळ कुटुंबियांनी आक्षेप घेतला असून ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीकडून मात्र हा रस्ता गावाच्या सार्वजनिक गरजेसाठी तयार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे। हाडळ कुटुंबातील सदस्य उपोषणाला बसले असून संबंधित जमिनीच्या 7-12 उतार्यावर अनेक वारसांची नावे असताना त्यांच्या कुटुंबाची लेखी संमती न घेता रस्त्याचे काम करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे। तसेच संमती घेतल्याचा दावा ज्या व्यक्तीबाबत केला जात आहे त्या महिलेचे नाव 7-12 उतार्यावर नसल्याचेही हाडळ कुटुंबियांचे म्हणणे आहे। दुसरीकडे आवारपाड्यातील नागरिकांनी या रस्त्याची अनेक वर्षांपासून गरज असल्याचे सांगितले। ग्रामस्थांच्या मते 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून रस्त्यासाठी साहित्य उपलब्ध झाले होते, मात्र विविध कारणांमुळे कामाला विलंब झाल्याने ग्रामस्थांनी पुढाकार घेत श्रमदानातून दगड, खडी, सिमेंट व इतर साहित्य वापरून रस्ता तयार केला। हा रस्ता परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीसाठी महत्त्वाचा असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनीही हा रस्ता सार्वजनिक हितासाठी करण्यात आल्याचे सांगितले असून संबंधित सर्व बाबी नियमानुसार झाल्याचा दावा केला आहे। मात्र हाडळ कुटुंबियांनी या दाव्यांवर आक्षेप घेत न्याय चौकशीची मागणी केली आहे। सध्या हाडळ कुटुंबातील 3 भाऊ, त्यांच्या पत्नी व मुलांसह उपोषणावर बसले आहेत। या वादामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने दोन्ही बाजूंची मते ऐकून कायदेशीर आणि सर्वसामान्य तोडगा काढावा अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे। दरम्यान या प्रकरणात महसूल व ग्रामपंचायत प्रशासनाकडून चौकशी होण्याची शक्यता असून त्यानंतरच वादावर अंतिम स्पष्टता येणार आहे। रिपोर्टर संदीप थोरात अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया 9 ला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। या जिथं रस्ता बनवला ते जागेवर आपण त्या स्पॉटवर आहेत आणि एकंदरीत आपल्या दादांना माहिती आहे की या 7-12 दादा, ही 7-12 किती जणांची नाव आहेत? 7-12चे साधारणपणे टोटल मोजायला गेले तर 10 पेक्षा वर नाव आहेत। 10 पेक्षा जास्त नाव आहेत। मग त्यांची सहमती जेव्हा घेताना तेव्हा किती जणांची सहमती घेतली? आतापर्यंत साहेब असं माहित आहे की एकाच म्हणजे एकाकडूनच सिग्नेचर घेतलेले काय तिचा अंगठा घेतलेला असं माहित आहे। मग त्याचे तुमचे नाव आहे की वडिलांचे? आमचं 5 भावांचे पण नाव आहेत ना, बाकीचे काका लोकांचे त्यांचे पण नाव आहेत आणि मोठे बाबांचे, मुलांचे वगैरे त्यांचे पण आहेत, म्हणजे बाकीचे लोकांचे पण नाव आहेत। मग जेव्हा रस्ता झाला त्यावेळेस तुम्हाला 7-12 नाव असून कोणाचा 7-12 निघतो इथं? हाडळ कुटुंबाचा। मग इथं जेव्हा हा रस्ता बनवला तेव्हा ग्रामपंचायतनी तुम्हाला काय परमिशन वगैरे घेतली, सहमती घेतली, काय घेतली? नाही, मागे सुद्धा आम्ही त्यांना अर्ज दिलेला होता। जेव्हा GCP मारण्यात आलं तेव्हा सुद्धा आम्ही सांगितलं की GCP मारण्याआधी आम्हाला नोटीस कुठल्याही प्रकारचे दिलेले नाही आहे आणि त्याच्यानंतर आम्ही मासिक मीटिंगमध्ये सुद्धा अपील करून सुद्धा या गोष्टीवर त्यांनी योग्य तो निर्णय घेतला नाही। जागेचं जोपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व होत नाही तोपर्यंत रस्ता बनवण्यास मंजुरी नव्हती, तरीसुद्धा त्या जागेच्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काढलेलं नाही आणि मध्येच रस्ता बनवायला त्यांनी सुरुवात केलेली आहे। दादा, मला सांगा, जेव्हा हा जो रस्ता बनवला हा कोणत्या ग्रामपंचायतच्या निधीतून आहे? 15 वित्त आयोगातून हा रस्ता बनवण्यात येत आहे असं आम्हाला मेसेज दिलेला आहे। मग हा जेव्हा रस्त्याचा ठराव घेताना, जेव्हा मंजुरी घेताना ग्रामसभेत ठराव घेतला जातो आणि त्याच्यानंतर हा रस्ता बनवला जातो, मग असं त्यावेळेस तुम्ही गेलेले होते काय, कसं काय? आम्हाला कुठल्याही प्रकारची अशी नोटीस दिलेली नाही आणि ग्रामसभेत सुद्धा आम्ही हा अर्ज मंजूर केला होता। त्याच्यानंतर त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही किंवा त्याच्यावर कुठल्या प्रकारचं आम्हाला मार्गदर्शन केलेलं नाही। मग यासाठी तुमचा विरोध होता या रस्ता बनवण्यासाठी, मग ग्रामपंचायतला, ग्रामसेवकला, या सरपंच वगैरे तुम्ही कधी जाऊन त्यांना भेटलेले का? प्रत्येक वेळेस त्यांना आम्ही कागदोपत्री अर्ज दिलेला आहेत आणि परस्पर त्यांना भेटून सुद्धा त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे।
परंतु त्याच्यावर आम्हाला निर्णय असा तोडगा निघालेला नाही आणि रस्त्याचे काम चालू केलेलं आहे. आत्तापर्यंत तुम्ही कुठं कुठं अर्ज केलेला आहे? पहिले तर ग्रामपंचायतला, तहसीलला, पंचायत समितीला आणि कलेक्टर ऑफिसला. मग तिकडनं तुम्हाला काय प्रत्युत्तर काय आलं? म्हणजे जेव्हा आम्ही इथे चौकशी केली, पहिली नोटीस त्यांना आलेली होती की जेव्हा पंचायत समितीतून त्यांना नोटीस आली ग्रामसेवकांना ग्रामपंचायतला की रस्ता कुठून बनवणार आहेत किंवा कसं आहे ती चौकशी करा आणि कुटुंबांचं काय म्हणणं आहे त्याच्यानुसार तुम्ही रस्ता बनवून घ्या. पण त्यावेळेस आम्ही सरपंच, उपसरपंच आणि आम्ही कुटुंबीय एकत्र येऊन आम्ही चर्चा करून या जागेसाठी आम्ही बाजूची जागा देत होते, परंतु त्याच्यावर तोडगा न काढता याच जागेवर ते अडून राहिलेत आणि या जागेत